नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 30, 60, 90 अंश त्रिकोणाचा गुणधर्म पाहणार आहोत. तर पहा, ए बी सी हा त्रिकोण दिलाय. ए कोणाचं माप दिले 60 अंश, बी कोणाचं माप दिले 90 अंश आणि सी कोणाचं माप दिले 30 अंश. आता त्रिकोणाचे कोण 30, 60 व 90 असतील तर 30 अंशच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते. आपण कर्ण भागिले 2 असं लिहितो असते. आणि 60 अंशच्या कोणासमोरील बाजू कर्णी 3/2 कर्ण असते किंवा वर्गमुळात 3/2 एवढी कर्णाच्या पट असते. तर पहा, आता दुसरा आहे 45, 45, 90 त्रिकोण गुणधर्म. त्रिकोणाचे कोण त्रिकोण दिला ए बी सी. ए बी सी. एचं माप आहे 45 अंश, बीचं माप आहे 90 आणि सीचं माप आहे 45 अंश. दोन कोण 45चे एक 90चा आहे. त्रिकोणाचे कोण 45 अंश, 45 अंश व 90 अंश असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू कर्ण भागिले वर्गमुळात 2 असते. या प्रमेयाला 45, 45, 90 प्रमेय म्हणतात. आणि 30, 60, 90 आहे हा गुणधर्म आहे. या प्रमेयाला सुद्धा काय म्हणतात? या प्रमेयाला 30 अंश, 60 अंश, 90 अंश चे प्रमेय म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 30, 60, 90 प्रमेयाचं पाहणार आहोत. 30, 60, 90चा त्रिकोण गुणधर्म. ए बी सी हा त्रिकोण दिला आहे. बी कोणाचं माप आहे 90 अंश, ए आहे 60 अंश, सी आहे 30 अंश. मग त्रिकोणाचे कोण 30, 60 व 90 असतील तर 30 अंश कोणासमोरची बाजू 30 समोरची कोणती आहे? ए बी. ही कशी आहे? कर्ण भागिले 2 असते. कर्ण म्हणजे ए सी भागिले 2 असते. आणि 60 अंश कोणासमोरील बाजू 60 समोरची कोणती आहे? बी सी. ही कशी असते? वर्गमुळात 3/2 पट कशाच्या कर्णाच्या असते. तर हा गुणधर्म लक्षात ठेवल्यास आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जातं. या प्रमेयाला 30, 60, 90चे प्रमेय म्हणतात. आता दुसरा आहे 45, 45, 90 त्रिकोण गुणधर्म. आता पहा, ए बी सी काटकोन त्रिकोण दिला आहे. बीचं माप आहे 90, एचं आहे 45, सीचं आहे 45. म्हणजे दोन कोण किती मापाचे झाले? 45. आता त्रिकोणाचे कोण 45, 45 व 90 असतील तर दोन कोण 45चे एक 90चा. काटकोन करणारी प्रत्येक बाजू. आता ए बी आणि बी सी मिळून इथं काय तयार होतो? काटकोन तयार होतो. 90 मापाचा कोण. प्रत्येक बाजू कर्ण भागिले वर्गमुळात 2 असते. म्हणजे बी सी बरोबर ए बी बरोबर किती? कर्ण भागिले वर्गमुळात 2. आता या प्रमेयाला 45, 45, 90 प्रमेय म्हणतात. तर हे पहा, हे गुणधर्म थोडेसे लक्षात ठेवले तर आपल्याला यावर आधारित उदाहरणं पटकन येतात, काहीच अवघड जात नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गणित पाहतोय. बेसिक गणितामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाहतोय. तर सर्वांनी ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे. वर्ग घन पाहिले आपण, संख्यांचे बहुपदीचे प्रकार पाहिले. मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक गणित पाहिले. तर बेसिक गणिताचा सराव करायचा, सूत्रही पाहिले की जेणेकरून आपल्याला सूत्रपाठ असेल तर उदाहरणं सोडवायला सोपे जातात. तर
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.